नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी म्हेत्रे, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ. तर काही जणींना गरोदरपणामध्ये गर्भपिशवीला टाका घ्यावा लागतो असे जेव्हा डॉक्टर सांगतात, त्यावेळेस त्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. म्हणजे गर्भपिशवीला टाका घेतलाच पाहिजे का? जर नाही घेतले तर काय होईल? किंवा टाका घेतला तर नॉर्मल डिलिव्हरी होईल का? किंवा कधी घ्यायचा? असे एक ना अनेक प्रश्न असतात. तर आज आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे त्याची काही कारणं आहेत, म्हणजे टाका का घ्यावा? किंवा घेतला तर कधी घ्यायचा असतो, किंवा त्यासाठी किती वेळ लागतो, किंवा टाका घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची, किंवा टाका कधी काढायचा, हे आपण आज बघूयात. तर पहिलं आपण गर्भपिशवीला टाका का घ्यायचा, म्हणजे काय कारणं आहेत हे आज जाणून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे गर्भाशय पिशवीचं तोंड हे लहान असणं. म्हणजे हे कसं कळतं लहान असणं? तर सोनोग्राफीमध्ये त्या सर्वायकल लेंथ म्हणजे गर्भपिशवीचे जे मुख असते त्याची लांबी बघितली जाते. ती जर 2.5 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर घेतला जातो. त्यानंतर जर गर्भाशय पिशवीचं मुख जे असतं ते कमकुवत असेल तरी हा टाका घ्यावा लागतो. म्हणजे सुरुवातीला जर गर्भ खाली केले असतील, DNC म्हणतो, गर्भपिशवी साफ केली असेल, तर गर्भपिशवीचं मुख हे कमकुवत होतं. त्यानंतर गर्भाशयाचे काही व्यंग असतील तरीसुद्धा टाका घ्यावा लागतो. किंवा गर्भपिशवीमध्ये जर ट्विन्स म्हणजे एकापेक्षा अनेक बाळं म्हणजे जुळी वगैरे असतील तर गर्भपिशवीला हा टाका घ्यावा लागतो. त्यानंतर जर पूर्वीची डिलिव्हरी ही दिवस भरण्याआधीच झाली असेल तरीसुद्धा गर्भपिशवीला टाका घ्यावा लागतो. किंवा आधीची जी गरोदरपणा असते ते 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये जर गर्भ खाली झाला असेल तर आत्ताच्या ज्या गरोदरपणामध्ये हा टाका घ्यावाच लागतो. ही झाली त्याची कारणे. आता जे आपण टाका जो घेणार असतो तो कधी घ्यायचा? साधारणतः 14व्या ते 23व्या आठवड्यापर्यंत हा टाका घेतला जातो. तर काही केसेसमध्ये लवकरात लवकर म्हणजे 10 आठवड्यालासुद्धा टाका घेतला जातो. कारण जर आधीची जी गरोदरपणा असते त्यामध्ये 3रा महिना संपताना म्हणजे 11व्या किंवा 12व्या आठवड्यामध्ये जर गर्भ खाली झाला असेल तर त्याच्या आधी 2 आठवडे आपण गर्भाशय पिशवीला हा टाका घेतला जातो. नाहीतर नॉर्मली जी ॲनॉमली स्कॅन म्हणजे आपण ज्याला व्यंगाची सोनोग्राफी म्हणतो, ती सोनोग्राफी झाल्यानंतर गर्भाशय मुखाला हा टाका घेतला जातो. हे झालं टायमिंग. त्यानंतरचं जर एमर्जन्सी टाकाही असतो, ज्यावेळी गर्भाशय पिशवीचं मुख हे उघडलेलं असतं, आतील गर्भाशयाचं आवरण जे असतं ते पूर्ण बाहेर आलेलं असतं, त्यावेळी ही इमर्जन्सी म्हणून गर्भाशय पिशवीला हा टाका घेतला जातो. आता हे झालं कधी घ्यायचं. त्यानंतरचं जे आहे म्हणजे जर आपण गर्भाशय पिशवीला टाका नाही घेतला तर काय होईल? तर जी डिलिव्हरी असते ती दिवस भरण्याआधीच होईल किंवा ॲबॉर्शन होतील. जर गर्भामध्ये जर एकापेक्षा अनेक म्हणजे ट्विन्स असतील तर ती जी गर्भपिशवी असते तेवढं ते वजन सहन करू शकणार नाही, ते पेलवत नाही. त्यामुळे डिलिव्हरी लवकर होईल किंवा जे बाळ जन्माला येणार असतं ते पूर्ण दिवस न भरता आधीच डिलिव्हरी होईल आणि त्यानंतर बाळाला आपल्याला काचेच्या पेटीत वगैरे ठेवावं लागू शकतं. म्हणून गर्भपिशवीला हा टाका घेतला पाहिजे. तर आता गर्भपिशवीला टाका म्हणजे घेण्यासाठी किती वेळ लागतो? जसं जर गर्भपिशवीला टाका घेण्यासाठी ॲडमिट वगैरे होण्याची काही गरज नसते. साधारणतः गर्भपिशवीला टाका घेण्यासाठी 10 ते 15 मिनिट एवढाच वेळ लागतो. त्यामध्ये गरोदर स्त्रीला ही भूल दिली जाते आणि मग गर्भाशय पिशवीला टाका घेतल्यानंतर सकाळी जर टाका घेतला तर संध्याकाळी तिला घरी सोडलं जातं. जर संध्याकाळी घेतलं असतं तर सकाळी म्हणजे 12 ते 14 तास ती हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट राहावं लागेल आणि त्यानंतर ती घरी जाऊ शकते. स्पेशल असं तिला 2 ते 3 दिवसाची ॲडमिशनची काही गरज नसते. आता हे झालं टायमिंग. आता टाका घेतल्यानंतर गरोदर स्त्रीने काय काळजी घ्यावी? तर टाका घेतल्यानंतर 2 ते 3 दिवस तिनं पूर्णतः बेड रेस्ट घ्यावं. शारीरिक हालचाल कमी कराव्यात. जी रोजची कामे आहेत ती 2 ते 3 दिवसानंतर सुरू ठेवली तरी चालतील. त्यानंतर जर अंगावरून रक्तस्राव होत असेल, पोटात दुखत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि गरजेनुसार सोनोग्राफीही करून घ्याव्यात. आणि जे टाका घातल्यानंतर कमरेला जे इंजेक्शन्स दिलेले असतात ते तिनं नियमित घ्यावेत आणि डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या असतात त्याही तिने व्यवस्थित घ्यावेत. म्हणजे हा टाका घेतल्यामुळे तुमच्या गर्भाशय पिशवीचे मुख जर कमकुवत असेल, असं काही असेल तर लवकर डिलिव्हरी होण्यापासून तुम्ही वाचू शकता.
आणि अननेसेसरी डिलिव्हरीनंतर तुमचा बाळाला NICUमध्ये ठेवण्याचं जे टाईम असतो तो वाचतो आणि तुम्ही एका वेळेवर म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही बाळाला पूर्ण दिवस भरल्यानंतर जन्म देऊ शकता. धन्यवाद.